नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत युनियन बँकेची जी काही एसओची ॲड आलेली आहे स्पेशलिस्ट ऑफिसरची, की ज्यामध्ये बऱ्यापैकी पोस्ट आलेले आहेत. एक टोटल पोस्ट पाहूया मित्रांनो, जवळपास 606 पोस्ट आहेत. 606 टोटल पोस्ट आहेत, इथे आपण पाहू शकतो. 606 पोस्ट कोणत्या कोणत्या पदासाठी आलेले आहेत ते एकदा एक रिव्ह्यू थोडक्यात पाहूया आपण. हे पहा मित्रांनो, चीफ मॅनेजर आय टी सोल्युशन आर्किटेक्ट पासून ते मॅनेजर या लेवलपर्यंतच्या पोस्ट आलेले आहेत. म्हणजे स्केल 4 ते स्केल 2 पर्यंतच्या या पोस्ट आहेत. ही ॲड आपण डिटेलमध्ये पाहूया की याचं क्वालिफिकेशन काय आहे, याला काय रिक्वायरमेंट आहेत काय नाही. त्याआधी काही कोर्सेस आपल्या क्लासेसतर्फे अवेलेबल केले जातात, त्याबद्दल थोडीशी माहिती जी आपल्याला बऱ्यापैकी यूज होऊ शकते. एक 2 मिनिटाचा वेळ घेईल, शॉर्टमध्ये ती माहिती सांगतो आणि आपली ॲड कंटिन्यू करूया. मित्रांनो, ही एक ऑनलाईन बॅच आहे जी की आपल्या ॲपवर आहे. या बॅचबद्दल अधिक माहितीसाठी आपण प्रथम हे ॲप डाउनलोड करू शकतो आणि डिटेल्स आपल्याला त्या ॲपवर मिळून जातील. आणखी काही माहिती हवी असेल तर या नंबरवर आपण कॉल पण करू शकता. त्यानंतर दुसऱ्या एका बॅचबद्दल बोलूया आपण. ही ॲग्रिकल्चरची बॅच आहे. ही बॅच ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन स्वरूपात दोन्ही स्वरूपात आहे. बॅचच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या इथे समोर लिहिलेले आहेत. ही ऑफलाईन बॅचबद्दलचे डिटेल्स आहे, ही ऑनलाईन बॅचबद्दलचे डिटेल्स आहेत. अधिक माहितीकरिता आपण संकल्प एज्युकेशनवर संपर्क करू शकता. प्रथम ॲप डाउनलोड करून बाकीच्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहू शकता. ही एक जनरल अवेअरनेसची बॅच आहे. याबद्दल आपण स्क्रीनवर पाहू शकता की काय काय गोष्टी अवेलेबल आहेत आणि अधिक माहितीसाठी आपण प्रथम ॲप डाउनलोड करून या गोष्टी पाहू शकतो किंवा संकल्प एज्युकेशनवर कॉलर करू शकतो. सरांची अशीच एक बॅच आहे आणखी, ती वर्षभर चालणारी आहे. त्याबद्दलचे हे डिटेल्स या बॅचवर आहेत, या स्क्रीनवर आहेत. त्यानंतर एक लॉजिकल रिझनिंगची बॅच आहे, त्याबद्दलचे डिटेल्स पण इथे आहेत. या नंबरवर कॉल करून आपण अधिक माहिती घेऊ शकता. प्रथम ॲप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आणि एक कॉम्प्युटरची बॅच आहे. मित्रांनो, ह्या काही बॅच होत्या ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या एज्युकेशन मध्ये किंवा जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन आहे त्या प्रिपरेशनसाठी मदत मिळेल. तर चला आपण वेळ न घालवता आपण पाहूया की आपली जी काही ॲड होती युनियन बँकेची त्याबद्दलची अधिक माहिती. मित्रांनो, स्टार्टिंगला पाहूया आपण की युनियन बँकेचे जे काही पद निघालेले आहेत की स्केल 4 पासून सिनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 4 या इथपासून ते स्केल 1 पर्यंत पोस्ट निघालेले आहेत, पद निघालेले आहेत. आता यामध्ये पाहायचं झालं तर सगळ्यात जास्त जागा आपण पाहू शकतो की ते क्रेडिट मॅनेजर करिता 13 नंबरची जी काही पोस्ट आहे आपली क्रेडिट मॅनेजरची, त्यासाठी 371 जागा आहेत. रिलेटेड एक्सपिरियन्स सुद्धा आहे या गोष्टीसाठी. प्रत्येक पदासाठी आपापला एक स्पेशल एक्सपिरियन्स आहे आणि बाकीच्या ज्या काय आहेत की त्या थोड्या कमी प्रमाणात आहेत ॲड, पण या स्पेसिफिक ॲड आहेत. ज्यावेळेस आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आय टी मध्ये काम करतो, काम करण्यानंतर आपल्याला वाटतं की पब्लिक सेक्टरमध्ये पण आपण काम करावं, ट्राय करावं, सिक्युरिटी सेफ्टी ह्या हिशोबानं, तर त्यांना स्विच करायचा हा चांगला एक संधी आलेली आहे आता. त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतो की इथे रिझर्वेशन ज्यापैकी द्यायचं आहे प्रत्येक पदाचं, इथे रिझर्वेशन दिलेलं आहे. टोटल 606 पदांसाठी जी काय ॲड आलेली आहे ते टोटल रिझर्वेशन इथं क्लिअरपणे दिलेलं आहे. आपण इथे पाहू शकतो. पहिल्यापासून पद जर पाहिलं आपण तर सिनियर चीफ मॅनेजरचे पद आहेत, काही सिनियर मॅनेजरचे पद आहेत, त्यानंतर मॅनेजरचे पद आहेत आणि असिस्टंट मॅनेजरचे. मित्रांनो, सिनियर मॅनेजर असिस्टंट मॅनेजर स्केल 1 असतं, त्याच्यानंतर मॅनेजर स्केल 2, सिनियर मॅनेजर स्केल 3 आणि चीफ मॅनेजर स्केल 4 हे अशा प्रकारे ही काही पदांची ॲड युनियन बँकेने काढलेली आहे. चला अजून पाहूया की याच्यामध्ये अजून काय माहिती आहे ते. मित्रांनो, सर्वात प्रथम याबद्दलच्या ज्या काही डेट्स आहेत, इम्पॉर्टंट डेट्स पहा की 3 तारखेला याचं ॲप्लिकेशन करणं सुरू झालेलं आहे आणि 23 तारखेला याची लास्ट डेट असणार आहे पेमेंट आणि फीस इंटिमेशनची आणि आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची.
तर ह्या महत्त्वाच्या डेट आहेत त्या तुम्ही लक्षात राहू द्या की या डेटमध्येच या विंडोमध्येच आपल्याला आपले ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. पुढे पाहूया आणखी काय महत्त्वाचं आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन. प्रत्येक पदासाठी त्याचं स्पेसिफिक क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स दिलेला आहे. अर्थातच इथे काही काही पदांसाठी एक्सपिरियन्स खूप चांगल्या प्रकारे लागणार. स्केल 4च्या पदासाठी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे मिनिमम. त्यानंतर जे काही चीफ मॅनेजरचे पद आहेत त्या सर्व पदांसाठी 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे इथे पाहू शकतो आपण. एज लिमिट इथे पाहू शकतो 30 आणि 45 आणि मिनिमम एक्सपिरियन्स. आणि रिलेटेड जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे त्याचा पण इथे उल्लेख केलेला आहे. चीफ मॅनेजर आय टी, चीफ मॅनेजर आय टी, सिनियर मॅनेजर आय टी ॲप्लिकेशन डेव्हलपर हे स्केल 3चे पद आहे. एक्सपिरियन्स रिलेटेड 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सिनियर मॅनेजरसाठी. सिनियर मॅनेजर रिलेटेड एज आणि लागणारा एक्सपिरियन्स. अजून पाहूया आपण याच्यात काय महत्त्वाचे आहे. त्या पर्टिक्युलर जागांसाठी जे काय एक्सपिरियन्स लागणार आहे ते तिथे मेन्शन केलेलं आहे त्यांना. क्रेडिट मॅनेजरच्या जागा बऱ्यापैकी आहेत. त्याचा स्पेसिफिकेशन इथे दिलेलं आहे. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे की मिनिमम 3 इयर्सचा एक्सपिरियन्स क्रेडिट मॅनेजरसाठी इथे दिलेला आहे त्यांनी. इसेन्शियल दिलेलं आहे. बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन 60 मार्क्स मिनिमम आहे त्याला. लॉच्यासाठी पण आहे व्यवस्थित. जे काय एक्सपिरियन्स लागणार आहे तो इथे मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिक इंजिनियर याच्यासाठी काही एक्सपिरियन्स लागणार नाही. तर हे 17, 18 आणि 19 नंबरचे जे पदं आहेत त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स 8 नाही. पर्टिक्युलर 60% क्रायटेरिया मात्र इथं दिलेला आहे त्यांना. तर तो 60% क्रायटेरिया आपल्याला लागू राहणार आहे. वीस 21 नंबरच्या ॲडसाठी पण लागणार नाही आहे. पर्टिक्युलर फक्त एक त्यांचं एज्युकेशन लागणार आहे. काही शॉर्ट फॉर्म इथे दिलेले आहेत जे काही यूज केलेले आहेत. कट ऑफ डेटसाठी एज दिलेला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कमेन्स दॅट इज 1 फेब्रुवारी 2024 ही कट ऑफ डेट असणार आहे पर्टिक्युलर एज लिमिटसाठी सर्व गोष्टींसाठी. आणि रिलेटेड रिलॅक्सेशन पण आहे ते. एजमध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे पर्टिक्युलर जे काही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये आपण येतात त्यांच्यासाठी. सिलेक्शन प्रोसेसकडे बघूया आपण. सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. हे पहा मित्रांनो, ज्या पोस्ट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 16 नंबरच्या पोस्टपर्यंत ज्या काही एक्सपिरियन्सवाल्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी फक्त एक प्रोफेशनल नॉलेजची एक्झाम असणार आहे ज्याच्यामध्ये 100 मल्टिपल क्वेश्चन्स असणार आहेत. हे टेंटेटिव्ह आहे. जर काय ॲप्लिकेशन कमी आली तर कदाचित ही एक्झाम होणारही नाही. पण असं कन्सिडर करूया की ही एक्झाम होणार आहे. तर एक्झाम होणार आहे तर ती कशी असणार आहे तर त्याचा हा पॅटर्न आहे. तर प्रोफेशनल नॉलेज 100 मल्टिपल क्वेश्चन्स असणार आहेत. टोटल 200 मार्काचे. एक क्वेश्चन 2 मार्काला आणि 120 मिनिट वेळ असणार आहे. आणि ज्या काय उरलेल्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी असणार आहेत क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 25 मार्कांसाठी 25 क्वेश्चन. त्याच्यानंतर रिझनिंग 50 क्वेश्चन्स 50 मार्कांसाठी. प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन 100 मार्कांसाठी. आणि इंग्लिश लँग्वेज असणारे 25 क्वेश्चन्स 25 मार्कांसाठी. 150 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणारे 200 मार्कांसाठी. ही जनरली टेस्ट होणार आहे अशी. रॉंग आन्सरला पेनल्टीसुद्धा असणार आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार क्वालिफाय झाल्यानंतर. त्याचा पर्टिक्युलर काही क्रायटेरिया आहे. त्यानंतर ग्रुप डिस्कशन पण असणार आहे त्यावेळेस. ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू जनरली एकाच दिवशी होणार आहे. जनरली प्रत्येक एक्झाममध्ये असं स्ट्रक्चर असतं. फायनल सिलेक्शन जर का एक्झामिनेशन नाही कंडक्ट झाली तर इंटरव्ह्यू बेसिसवर होणार आहे. PI कंडक्ट केला तर फक्त PI कंडक्टवरच होणार आहे. प्रत्येक क्रायटेरिया सांगितलं आहे की ज्यावेळेस जर का एक्झाम जर का ॲप्लिकेशन्स कमी असतील आणि त्यावेळेस GDPI वरच होईल किंवा PI वरच होईल किंवा दोन्हीवर होईल.
या तिन्ही बरोबर. तर क्रायटेरिया असा ठरवलेला आहे, तर त्याचं जे काही स्पेसिफिकेशन इथं मेन्शन केलेलं आहे. एक्झामिनेशन सेंटर, जर का एक्झाम झालीच तर त्याचे एक्झामिनेशन सेंटर कुठे असणार आहेत ते इथे लिस्ट दिलेली आहे. पर्टिक्युलर एक्झाम सेंटर मुंबईमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहेत बऱ्यापैकी 12 ठिकाणी सेंटर्स आहेत. फी स्ट्रक्चर बद्दल सांगितलेलं, एक्झामची फीस वगैरे काय असणार आहे त्याबद्दल. मित्रांनो, ॲड बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर जे काही एक्सपिरियन्सवाले लोक आहेत त्यांच्यासाठी पण ॲड आहे आणि जे काही न्यू कमर आहेत त्यांच्यासाठी पण ॲड आहे. फक्त स्ट्रक्चर थोडंसं चेंज होण्याची पद्धत होऊ शकते. GDPI असेल नसेल, एक्झाम होईल नाही होईल, त्या गोष्टी पण इथे असणार आहेत. ज्या की ॲप्लिकेशन किती येणार आहेत त्या हिशोबानं त्या रेशोमध्ये एक्झाम कंडक्ट करायची किंवा नाही करायची ते बँक ठरवणार आहे. तर ही थोडक्यात माहिती होती की ज्याच्या थ्रू आपण वेगवेगळ्या पदांसाठी अप्लाय करू शकतो. चांगली संधी आहे आणि एक्झाम्स कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या एक्झामच्या इझी आहे, कारण एक फेजमध्ये एक्झाम आहे. कदाचित एक्झाम होईलही किंवा नाही पण होईल. काही क्रायटेरिया बेसिस समजा ॲप्लिकेशन कमी आलेले असतील तर ती डायरेक्ट इंटरव्ह्यू GDPI इतक्यावर सुद्धा एक्झाम होऊ शकते, सिलेक्शन होऊ शकतं. तर सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि आपल्या आपल्या जे काही एम आहे त्याचं अचीव करण्याकडे पाऊल पुढे टाकावं. तर चला, धन्यवाद. पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट.